उघड बये दारुग कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा मानतेकर पैठणी घेऊन आला वहिनी उघड तनदा रोज बक्षीस देणार नमस्कार। एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्स मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। सहकार कॉलनी प्रेमनगर कांजूरमार्ग पूर्व इथे राहणाऱ्या सौ साक्षी संदीप सारंग या वहिनींना भेटून आजच्या भागात आपण गप्पा मारणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत, त्यांच्या कुटुंबालाही भेटणार आहोत आणि बघूया वहिनींबद्दल घरातले सगळे काय म्हणतायत। सुरुवात करूया गप्पांना। पोहे केले निवून गेले, शिरा करते ताजा, पैठणी जिंकण्यामध्ये पहिला नंबर माझा। चंदनी पाण्यात मुग्ध काळी हसली, निलेश यांच्या प्रेमात मी नकळत फसली। हळूहळू केवढं ते थरथर घेतो आता थोडं घेतो नंतर सगळं संपवणार। हां थँक्यू। नमस्कार। नमस्कार। बरं आज ओळख करून देणार का सगळ्यांची? हो सांगा, इथूनच सांगा ना। हे खाली बसलेत ते माझे सासरे। नमस्कार। हा माझा मुलगा। बरं ती माझी मोठी ननंद। नमस्कार। 2 नंबर ननंद हां आणि 3 नंबर ननंद। पाठी ग्रीन साडीवरती ते वहिनी, पाठीमागे दीर आहेत उभे त्यांच्या पाठी, आणि ते भाऊज आहेत आमचे 2 नंबर नंदीचे मिस्टर, ते चुलत दीर आहेत। नमस्कार। ते माझे मिस्टर संदीप सारंग, आणि हे ह्या चुलत वहिनी आहेत। नमस्कार। आणि आमच्या बाकीच्या मंडळी नमस्कार सगळे। नमस्कार। तिथे भाऊ आहे, तिथे भाऊ पण आलाय माझा। बरं आणि मिस्टर कुठे? मिस्टर आहेत ते काय मग बोलवा ना। संदीप। नमस्कार, स्वागत आहे तुमचं। बसा। तुमचं बालपण कुठलं? कांजूरमार्ग। कांजूरमार्ग। प्रेमनगर। तुमचं? कांजूरमार्ग। कुठे? प्रेमनगर। हे बरं आहे प्रेमनगर मध्ये सगळं नावच नगराचं प्रेमनगर म्हटल्यावर काय बरंच आहे, हो की नाही? हो। हा शाळा कुठली? ज्ञानदीप विद्या मंदिर। ज्ञानदीप। तुमची? आदर्श। प्रेमनगर मध्ये घरं किती लांब होती दोघांची? थोडंच म्हणजे 10-15 पावलावरती आहे। 10-15 पावलांवर हा आहे। हो। म्हणजे इकडनं तिकडच्या घरात कधी गेलात? तिकडे अजून गेलीच नाही। नाही गेले। घरी कोण कोण? घरी आई वडील आहेत आणि 3 भाऊ आहेत। 3 भाऊ। मी काय? एकच बहीण। तुम्ही एकट्याच? हो। मग त्या तिघी बसल्यात त्या नंदा आहेत का? हा त्या माझ्या नंद आहेत। नणंदबाई आहेत। बरं कशा बसल्या आहेत बघा। टेन्शन दिसतंय मला तर, हो की नाही? कशा आहेत नंदा तुमच्या? सर्व चांगले आहेत। सर्व चांगले आहेत। मग कसं काय जमलं कसं तुमचं? आमचं शिवशक्ती मंडळ आहे, त्या मंडळामध्ये मी जायची। तुम्ही कशाला जायचे? म्हणजे मी महिला सभासद होते ना। अच्छा, म्हणून जातो। आणि हे तिथे काय करायचे? हे सेक्रेटरी आहेत। बरं आहे। मंडळाचे फायदे। हा मग सेक्रेटरी आहेत, मग काय झालं? मग तिथेच आमचं जमलं। कसं काय? यांनी मला विचारलं काय वर्गणी दिली का? मग काय विचारलं काय? म्हणजे असंच ॲज अ फ्रेंड म्हणून आम्ही असं पहिलं बोलत होतो। नंतर मग फ्रेंडशिप बोलता बोलता मग एकदा असं कळलं, म्हणजे तुझं कुठे अफेअर्स आहे का? मी बोलले नाही। असं विचारलं त्यांनी, अफेअर आहे का? मी बोलले नाही असं काय नाही, म्हणजे जसे ए जाऊन बघत होते तसं मला वाटत होतं की आपल्याकडेच बघतायत। सेक्रेटरी फक्त तुमच्याकडे बघतायत असं वाटलं सभेमध्ये? बरोबर। काय हो काय सेक्रेटरी काय आता बोला? तसं काही नव्हतं। म्हणजे काय? नाही म्हणजे तसं एकदम तुम्ही म्हणताय गणेशोत्सव मंडळातलं त्या वर्षी आमचं खूप मोठं म्हणजे त्या वर्षी पहिलं मुंबईतून पहिलं प्राईज लागलं होतं आणि तो एक योगायोग होता आणि त्या अगोदर कुठलंही हे नव्हतं। काय कुठलंही हे नव्हतं? कुठलंही ओळख नव्हती, त्या निमित्ताने त्या वर्षी ती इंट्रोड्यूस झाली मंडळामध्ये आणि त्यानंतर थोडंसं बोलणं वगैरे हे सगळं आलंच, सगळं लाईन मध्ये बोलताना वगैरे असं सगळं। लाईन मध्ये म्हणजे आपण गणपतीची लाईन दर्शनाची लाईन लावताना यांना काय मागून दर्शन मिळायचं? नाही कार्यकर्तेच होते ना, त्यामुळे बॅच लावून ऑर्गनाईज करतानाच व्हायचं, त्यामुळे ओळख वाढली आणि नंतर त्याचं प्रेमात रूपांतर झालं।
मग फिरायला कुठे जायचे? पवईच्या तळ्यावर? नाही मग फिरण्याचं टेन्शनच होतं. ठाण्याला तलावपालीमध्ये, नाहीतर मी बँड्राला जॉबला होती लिलावतीला, तिथे आम्ही बँड्रा स्टेशनला भेटायचो. हो, तुम्ही काय करता? मी स्टाफ नर्स आहे BMCला, बर, GTP हॉस्पिटलमध्ये. ओके ओके ओके. आपण काय करता? मी LIC एजंट आहे, 14 वर्ष आली. हो. अच्छा, मग तुमचं जमलं तिथेच गणपतीच्या मंडळात? गणपतीच्या गणेशोत्सवामध्ये. हो, अरे वा, काय गणेशोत्सवाचे फायदे आहेत की नाही. पण तुम्ही जे आहे ना प्रपोज केलं, तुम्हाला टेन्शन नाही आलं? आलं ना. आलं. आणि तुम्ही काय बिंदास विचारायचं ठरवलं? नाही ना, मला पण टेन्शनच आलं होतं. पण ते शेवटी कसं असतं की आपण म्हणतो ना कुठेतरी एक लिंक जुळते. हो, असं थोडंसं बोलणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. कारण अगोदर असं काय बोलणं मी तर कधी डेअरिंग नव्हती केली. पण पहिल्यांदाच विचारलं आणि तिथून होकार आला, त्यानंतर सगळं झालं. किती वर्ष आहे लग्नाला? 12 वर्ष. 12 वर्ष झाली. आणि मग घरी कळल्यावर काय झालं? माझ्या घरी काही प्रॉब्लेम नव्हता. मी माझ्या घरी म्हणजे थोडे दिवस आम्ही एक भेटीगाठी झाल्यानंतर मी घरी माझ्या बहिणींना आई वडिलांना इंट्रोड्यूस केलं तिला. त्यानंतर मग घरात रेग्युलरली व्हायला लागलं. तिच्या घरातून थोडासा विरोध झाला. आता आहे विरोध? आता तसं बोलतात, पण एवढं म्हणजे असं क्लोज नाही एकदम. आवाज एकदम कमी झाला. पण म्हणूनच आज माहेरचं कोणी नाहीये का? नाही, दोन्ही भाऊ आलेत. भाऊ आलेत? अरे वा 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 वा, छान छान छान. अरे भाऊ आले की संपलं सगळं. कळलं, मेन बाजू तुम्ही पकडून ठेवलेली आहे. बरं, पण विरोध का होता? विरोध म्हणजे त्यावेळी एवढी फायनान्शियल कंडिशन एवढी स्टेबल नव्हती, त्यामुळे थोडा विरोध होता. कोणाची? माझं फायनान्शियल म्हणजे जॉबचं स्टेबिलिटी नव्हती. माझी जस्ट सुरुवात झाली होती, त्यामुळे घरून विरोध होता. मग नंतर तुम्ही स्टेबल झाला. 12 वर्षात सगळं व्यवस्थित सुरू झालं एकदम. हो ना. मग तुम्ही फिरायला गेल्यावर कोणी बघितलं नाही कधी? पहिल्याच प्रयत्नात. काय? 3 जणांनी. त्यानंतर स्पॉटच बदलून टाकला. तलावपाली ठाण्याला गेलो होतो ना, जस्ट पहिली ओळख. आणि आम्ही तिथून स्टेशन पर्यंत आलो. पण नंतर मग ते बघितलं 3 जण आम्हाला कंटिन्यू भेटली. तर म्हटलं नाही, आता स्पॉट चेंज करावा लागेल. मग कुठला केला? दादरला. आम्ही इथे असायचो. दादरला आपलं हे आहे ना, शिवाजी पार्कच्या पट्ट्यावर बसायचो आम्ही फक्त. अरे वा वा वा, काय गोड हसतायत बघा. नजरेसमोर अख्खा शिवाजी पार्कचा कट्टा आला आता. आता कुठे राहता तुम्ही? तिथे प्रेमनगर मध्ये. प्रेमनगर सोडू नका तुम्ही, कळलं ना. कारण अशी बरीच प्रेम झालेली आहेत का तिकडे? असं काय नाही. मग त्याला प्रेमनगर का म्हणतात? ते एरियाचंच नाव प्रेमनगर. पण का? पहिल्यापासूनच आहे प्रेमनगर नाव. कदाचित हेच कारण असू शकेल. आता 12 वर्ष झाली. 12 वर्षात माहेरी किती वेळा गेला? एकदाही नाही. नाही का? म्हणजे त्यावेळी जेव्हा लग्न झालं त्यावेळी सांगितलेलं आईने की आता येऊ नकोस, त्यामुळे कधी गेलीच नाही. म्हणजे 2दा माझ्या सासूंनी पाठवलेलं, पण तेवढं काय हे नाही झालं. म्हणजे लगेच कोण बोलले नाही वगैरे. त्यामुळे मग नंतर मी कधी गेलीच नाही. माझे बाळंतरण पण वगैरे माझ्या नंदेनी आणि सासूनेच केले. पण मिस करता की नाही आईला? हो. हो. तुमचं काय म्हणणं आहे? जायला पाहिजे की नको जायला? जायला पाहिजे. मी तर पहिल्यापासून मला जसं समजलं ना तसं मी विरोध म्हणजे मी असं विरोधच नाही ठेवला. जसं माझं आयुष्य सुधारत गेलं तसं होत गेलं सगळं पॉझिटिव्ह. भाऊ आलेत, भावांना विचारतो. आता तुम्ही बोला, काय असतं प्रत्येक मुलीला आपलं माहेर हे खूप जिव्हाळ्याचं असतं. सासरी ऐश्वर्य, राजवाडा सगळं मिळालं ना, सगळं ऐश्वर्य मिळू दे तरी सुद्धा कायम कमी असते ती आपल्या माहेराची. भाऊ म्हणून तुम्हाला काय वाटतं? ताईने यायला पाहिजे? यायला पाहिजे. तुम्ही कधी नेणार आईला? ते येतील तेव्हा नेणार. हो, म्हणजे आता सगळं ताईवर आहे. ताईने आपला हट्टीपणा कमी करावा. तुम्ही आईला समजावा आणि एकदा हा छान मेळ घालवा. कारण ना शेवटी आईलाही सांगा, मी आईला नमस्कार करतो, आई राग विसरा. आणि लेकरू सगळं आता सगळ्या गोष्टी आहेत. आता फक्त कसं आहे की दोघे म्हणजे लेकरू आणि जावई असं दोघांचंही घरात स्वागत करा. कारण शेवटी नात्या पलीकडे काही नसतं, हेच माझं सांगणं आहे. तेव्हा आता सुवर्ण मेळ घालायचं काम आपण भावांवर टाकूया. आणि ताई, तुम्ही हट्टीपणा सोडा. जाणार ना? हो, जाईल. नक्की? काय सांगाल आईला? आता समजा टीव्ही बघत असेल आई तर? काय नाही, जाईन मी. म्हणजे अशी वेळ आली की जाणार. आता वेळेची वाट बघू नका. एक दिवस ठरवा आणि लवकरच जाऊन या.
दिवाळी आलीच आहे जवळ. हा, तेव्हा आता एकदा सगळ्यांनी एकत्र भेटा आणि दिवाळी साजरी करा. आता यानंतर एक खेळ आहे. या खेळामध्ये मी जेवढं वजन सांगणार तेवढं वजन गोळा करणार का बघूया. वेळ 2 मिनिटाची आणि वजन गोळा करायचं आहे 513 ग्रॅम. लहान बॉल नारळ नको घेऊ. वस्तू घ्या. 513 बसून बघा. 500 झाले फक्त 13 ग्रॅमचं लहान एक नाही नाही झालं अजून 3 झालं. अरे बसा आणि बघा झालं काय. हो, तुम्ही नर्स आहात ना. काढ, काढ. 529 झालं. तुम्ही बसा मॅडम बसा. 1.5 मिनिट झालेला आहे. 30 सेकंद राहिलेली आहेत. तुम्ही बस एक काढा वस्तू. लवकर. खाली बसा. तुम्ही बसा. प्लास्टिकच्या ग्लास मधला एक ग्लास काढा. एक ग्लास. हा, एक ग्लास. हो झालेला तेव्हा. एक ग्लास. अभिनंदन. एक ग्लास म्हणजे एकच झालं. नारळ जो काय आणला पहिला 2 3 4 5 आणि 6 गुणिले 200 1200 1200 रुपयाचं बक्षीस मिळालं आपल्याला. नमस्कार. सगळे सज्ज आहेत आता. बरं तुम्ही मला सांगा त्यांनी काय बदल केला पाहिजे हो स्वभावात. स्वभावात म्हणजे तसं स्वभाव चांगलाच आहे, फक्त मुलांच्या जरा अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. मुलांना कसे मार्क पडतात सध्या. म्हणजे असतात 75 पर्यंत असतात मार्क. मग यांनी अभ्यास घेतला तर किती पडतील. जास्त पडतील ना. हा? जास्त पडतील ना. नक्की. पुढे त्याचं फ्युचर चांगलं व्हायला पाहिजे ना. त्यासाठी आता मार्क्स मिळून काय बरोबर. म्हणजे ते भविष्य चांगलं घडलं पाहिजे ना काय त्यांचं. हो, तुम्ही अभ्यास नाही घेत. नाही, मी तिला काय म्हणाला की फंड अलॉटमेंट मी करणार. डिपार्टमेंट वाटून घेतले तर कधी कधी थोडंसं तिचं म्हणणं आहे की मी नसते त्यावेळेला ज्या शिफ्ट ड्युटी असते तेव्हा माझी तेव्हा मी shift असते, असते. आणि तेव्हा माझं कसं आहे की माझं काम फिरतीचा व्यवसाय आहे, त्यामुळे त्यावेळेला नाही अवेलेबल तर तशा ठिकाणी थोडंसं क्लॅशेस होतात किंवा असं काही होऊ शकतं असं थोडंसं. पण माझं काम काय फंड अलॉटमेंट करणं. हे बरं काय फंड अलॉटमेंट करून त्यांचं शिक्षणात चांगल्या शाळेत घालणं, त्यांना चांगल्या हे सगळं मी त्यांना तिला म्हटलं या ठिकाणी. कारण मला तर जमत नाही खरं सांगतो. अभ्यास घेणं वगैरे हा विषय आपला नाही. स्वतः केला नाही तर मुलांचा काय घेणार. काय बाबा बरोबर ना. हा मग नाहीतर काय. आणि यांनी काय स्वभावात बदल केला पाहिजे. ती तेच सांगतो ना, अचानक फिवर चढतो, राग येतो आणि मग त्यावेळेला मग कंट्रोल करावं लागतं थोडंसं. बाकी काय नाही. थर्मामीटर आणूनच ठेवलंय घरात. नाही, मग समजावून सांगावं लागतं की बाबा असं नाहीये. माझं पण काम होतं त्यावेळेला मला पर्याय त्या ठिकाणी जावं लागतं. पण या राग कसा व्यक्त करतात. म्हणजे वेगवेगळे प्रकार. अजून आमच्याकडे कसं आहे की लव्ह मॅरेज असल्यामुळे अरे तुरे आहे. हो, तुझं लक्ष नव्हतं, काय करतोयस तू, तुला समजत नाही, असं तसं थोडंसं बोल ना. म्हणजे अबोला धरणं. नाही ते कधीच नाही, कधीच नाही. आमच्याकडे ते नाही. इंजेक्शन लगेच ताबडतोब जो काय असं समोरासमोर बोलायचं थोडंफार, लगेच तिकडे संपलं. काय सुनेबद्दल सांगा बाबा. नाही, चांगलं आहे सगळं. नशिबाने सगळं चांगलं आहे माझं. होय ना, खूप छान. काही कमी नाही. नणंदबाई तुम्ही बोला आता. ती समजूतदार आहे आणि घर सांभाळून ड्युटी पण करते, मुलांना सांभाळते, सगळं घरानं माझ्या वडिलांना सांभाळते. खूप चांगलं करते. मामी फार चांगली आहे आणि ती काम पटापट करते. हे मला फार आवडतं तिचं. शिकण्यासारखं आहे मामीकडनं. हा, खूप शिकण्यासारखं. मी बघत राहते. मी तुमच्यासारखं आळशीपणा. मी थोडी आळशी आहे, पण मम्मी नेहमी बोलते तिच्याकडून काहीतरी शिक मामीकडून. हो, मग ती एक गोष्ट चांगली आहे. चला, ही झाली सगळ्यांनी व्यक्त केलेली भावना. हे दोघे अभिनय करणार आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं आहे. हा, चला. वेळ सुरू झाली. तुम्ही पण
चंद्र आकाश बोलायचं नाही हो. चित्रपटाचं नाव आहे. चित्रपटाचा 2 शब्द. चंद्र. ओ ओठ ओठांची आग. नभ. मी. आधी बघा मग अभिनय करतायत ते. विमान. आकाशी झेप. हे बघा चित्रपटाचं नाव. शब्द आहेत ना पण. उंच भरारी. वा वा सुंदर अभिनय करतायत. 2 शब्द. मराठी चित्रपटाचं नाव. 2 शब्द. 10 9 खो खो. 8 खो 7 कबड्डी. 6 5 उंच माझं. उंच 4 नाही. 3 1 वेळ संपली. सुंदर अभिनय करत होता. ते कशात बसले होते? विमानात. चित्रपटाचं नाव जत्रा. आता गाणं ओळखायचं. वेळ सुरू झाली. गाणं तुझी माझी जोडी. सोडून चालले ते. दूर झाली. का रे धुरावा. अभिनंदन. झी मराठीकडून हे मोत्याचे झुमके. अभिनंदन. आणि आता म्हण. म्हण. आगीत तेल. दूर दूर दूर. मोत्याचे तोडे मिळवणार की नाही आता ठरणार. म्हण पाहिजे. म्हण. म्हण पाहिजे. हो ओठांची हालचाल. म्हण आहे. म्हण. दूर जातो. बोल बोल मोठ्याने बोल. दूर जातो. 10 दोघातून विस्तव जात नाही. 9 8 बोलायचं नाही. 7 आगीतून धूर. 6 5 आग लागली. 4 आग लागली. 3 वेळ संपली. आग असल्याशिवाय किंवा आगीशिवाय धूर दिसत नाही अशी म्हण आहे. बोलत होते अगदी. बरोबर आले होते ट्रॅकवर. आल्या होत्या आग आणि धूर आले. हो पण त्यांचा धूर काढला. आणि आता एक चिठ्ठी यातली काढायला पाहिजे. बरोबर आहे. आज कुणी नाही. आज मीच काढणार चिठ्ठी. कोणाची येते बघूया. हे नाव कुंदा सारंग. कोण तुम्ही? या व्हेरी बरं झालं इथे उभ्या. नाव सांगा. कुंदा राजकुमार सारंग. राजकुमार कुठे आहेत? अरे नमस्कार. तुम्ही पण या. वा 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 छान छान. बरं तुम्ही राहायला कुठे? कांजूरमार्ग. आपण काय करता? मी सर्व्हिसला आहे. कसं वाटतं त्यांचं नाव आलंय खेळ? आनंद वाटला. आनंद वाटला. बरं चला. आनंद वाटलेला आहे. तेव्हा आता पैठणी कोण जिंकणार ते आता ठरणार आहे. यांची चिठ्ठी निघाली म्हणून तुम्हालाही आनंद वाटलेला दिसत नाही. टाळ्या वाजवून शुभेच्छा दिल्या. बघूया कोण जिंकणार पैठणी. पैठणीचा खेळ आणि कोण जिंकणार पैठणी. कसं आहे कुटुंब सगळं एकवटलेलं आहे त्यामुळे छान आनंदाला उधाण आलेलं आहे. उत्साहाचं वातावरण आहे. सणाचंच रूप आत्ता इथे आहे. खेळ सोपा. 2 टप्प्यावरती हा खेळ पूर्ण करायचा आहे. चेंडूचा टप्पा हा पडून समोर असलेली बॉलिंग बॉटल पाडायची आहे. 10 संधी. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर. ज्यांना मिळणार पैठणी. या तुम्ही इथे उभ्या राहा. तुमच्यापासून सुरुवात द्या त्यांच्याकडे. नाही याच्यावर टप्पा पडून त्याला लागलं पाहिजे.
4 5 थांबा तुम्ही. 1 2 आता 2 ही गुणसंख्या आहे. वहिनी तुम्ही काय करणार बघूया. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या साक्षी वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या खेळात विजेत्या ठरल्या सारंग वहिनी, त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून ही भेटवस्तू. सारंग वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सारंग वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्सच्या पुढच्या भागात. नमस्कार.